पाहूया हा सामना कालेर विपक्ष ओळी एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर सलून मैदानामध्ये आपण पाहतोय संदीप आणि त्याच्या समेत त्याचा सहकारी फलंदाज भाविक तर गोलंदाजीला सुरुवात करेल अडे ओवळी संघाकडून नेहमीप्रमाणेच गोलंदाज जॉन्टी जोशी. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे. मेंढरी पावसाचं पहिले षटक घेऊन आलेलं आहे गोलंदाज जॉन्टी जोशी. या मेंढरी पावसाच्या षटकामध्ये क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. या ऑफ साईडला जर बघितलं तर थर्ड मॅन पॉइंट कव्हर आणि मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ऑन साईडला जर बघितलं तर दोन क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या सर्कलमध्ये आहेत. त्यामध्ये स्क्वेअर लेग त्यानंतर इष्टरक्षक मागे एक क्षेत्ररक्षक 20 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय फाईन लेग आणि एक क्षेत्ररक्षक मिड ऑन रिझर्व मध्ये तैनात केला. तर दोन क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये मिड विकेट आणि काव कॉर्नर. पहिला चेंडू मात्र दिशा फार केलेला चेंडू आपण पाहतोय. दिशा चेंडू आणि अव्वंत धावणे अकाउंट ओपन होत आहे फलंदाजी करणाऱ्या कालेर या संघाचा. यस, पहिलाच बॉल ऑफ स्टंपचे जास्त बाहेर निघाला होता जॉन्टी याचा आणि वाईटचा इशारा अंपायरचा. यावेळी पुन्हा एकदा दिशा भरकटलेला चेंडू दोन्ही दिशांचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात आणि दोन धावा अवांतर रूपाने आपण पाहतो या कालेर संघाच्या धावफलकामध्ये ऍड केले जात आहेत. यावेळी मात्र लॉफ्ट चेंडू चेंडूला लॉफ केलेला आहे. लॉफ्टेड फटका आणि हा षटकार.
षटकाराने धावसंख्या वाढून झाली होती धावफलकावर 8 धावा. संदीप याच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतो या मिडविकेट क्षेत्रामध्ये. तिथे खेळाडूला थोडीशी दुखापत झाली होती, मात्र पुन्हा एकदा हा खेळ सुरू होतोय. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 8 धावा. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव तिथे पूर्ण. चांगली रनिंग भेटून विकेट आपण पाहतोय. धावसंख्या 2 ने वाढते आणि धावसंख्या 2 ने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. यावेळी मात्र फेअर चेंडू आणि या षटकामध्ये नक्कीच एक चिंतेची बाब राहिलेली आहे ते जॉन्टी जोशीसाठी, कारण हा सलग 2 चेंडू नंतर आपण पाहतोय आणखीन एक चेंडू आपल्याला वाईटच्या रूपाने पाहायला मिळतोय. एका धावेने धावसंख्या वाढून होते ती धावफलकावर 11 धावा. यावेळी मात्र इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये. चेंडू सीमा पार हा चौकार. बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. अगदी बरोबर. बॉलच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करतात संदीप पाटील फलंदाज. यावेळी टाइम फटका स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचला होता, मात्र झेल कॅरी करू शकला नाही. चांगला प्रयत्न तिथे जॉन्टी जोशी जो स्वतः गोलंदाज आहे त्याने आपल्या फॉल थ्रो मध्ये केला होता आणि दरम्यान एक धाव फलंदाज संदीप पाटील पूर्ण करतोय. कठीण होता असं झेल घेणं, कारण भरपूर लांब होता, प्रयत्न भरपूर केला होता जॉन्टी जोशी याने. आज आपण बघतो बंद्रा मारुती काल्लेर हा टीम स्वर्गीय मयूर स्वर्गीय यज्ञेश स्मृती काल्लेर या नावाने खेळताना आपल्याला दिसतो या टुर्नामेंटसाठी. पहिले षटक मार्गस्थायी जॉन्टी जोशी पहिले षटकात आलतोय उवली या संघाकडून. यावेळी मात्र हा चौथा चेंडू खराब चेंडू आपल्याला पाहायला या षटकामधील जॉन्टी जोशी याच्या. खरोखरच आज जॉन्टी जोशी याला लय मिळालेली नाहीये. लाईन अतिशय खराब, जवळजवळ 4 व्हाईट बॉल आतापर्यंत टाकलेले आहेत जॉन्टी याने. यावेळी अप्रतिम चेंडू अति सुरेख लाईन. यावेळी मात्र सूर आणि ताल लय प्राप्त करताना गोलंदाज जॉन्टी जोशी. यस, नक्कीच हा बॉल अप्रतिम होता, व्हाईट यॉर्कर केला होता आणि निश्चितच बीट करून जातोय बॅट्समनला. गोलंदाज जॉन्टी जोशी लेफ्ट आर्म गोलंदाजी करताना. यावेळी मात्र मिस्टाईम फटका चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल पकडला जातो आणि झेलबाच्या रूपाने भाविक याची खेळी संपुष्टात. खराब फटका, मिस टाइम शॉट आणि निश्चितच एक चांगला कॅच या ठिकाणी आपण बघू शकतोय घेतला जातो आणि हा पहिला विकेट मिळतोय जॉन्टी याला. प्रितेश उर्फ बॉबी येतोय. बॉबी फलंदाजीसाठी मात्र सामना करायला फलंदाज संदीप विराज गोलंदाज मार्ग सज्ज होईल. म्हणजे उवली संघाकडून मार्ग षटक जॉन्टी जोशीचा आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि षटकामध्ये त्यांनी खूपच धावा खर्च केल्या होत्या. बोरेडगावचे कुमार आपला सुनीता शिलगापने व्यापीठाजूर या कुमार. यावेळी प्लॅन मिस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न स्लिप होतो फलंदाज संदीप पाटील. नक्कीच आपण बघितलं आणि कॉन्क्रीटची खेळपट्टी थोडासा स्लिप सतत झाला होता ज्यावेळी शॉट केला होता. सकाळीच तुम्हाला सर आपली चर्चा झाली होती कॉन्क्रीटवर खेळत असताना तुम्ही फार कमी काळ खेळाल
अगदी बरोबर. सकाळीच आपण चर्चा करत होतो. आमचे दोन्ही पंच बजागी सर आहे नक्कीच त्या चर्चेमध्ये सामील होते. यावेळी मात्र ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. एक धाव तर पूर्ण केली जाते. या दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एका धावे समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. एका धावने संघाची धावसंख्या पूर्ण सरकते धावसंख्या एका धावेने निवडून झाली ती धाव 18 धावा. ज्यावेळेस बॉलर बॉलिंगसाठी येतो उडी मारतो ज्यावेळेस क्वीज मध्ये त्यावेळेस त्याच्या वजनाचे 6 पट उडी त्याची असते म्हणजे तेवढं वजन त्याच्यावर पडतंय. अगदी बरोबर. यावेळी मात्र आकाशामध्ये चेंडू उभा राहिलेला आहे. स्वतः गोलंदाज विराज चेंडू खाले आणि कॉटन बॉलच्या रूपाने फलंदाज बाद होतोय या कालेर संघाचा दुसरा. गावदेवी वेले चषक मध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की चांगली बॉलिंग केली होती विराज याने आणि आज सुद्धा आपण बघतो विराज या ठिकाणी चांगली बॉलिंग करताना दिसतं. मुभा देत नाहीये बॅटरला खुलून बॅटिंग करण्यासाठी. अतिशय चांगली बॉलिंग आणि एक विकेट सुद्धा मिळवतोय विराज. अगदी बरोबर. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विराज अक्षरशः आता मात्र खेळपट्टीवर गोलंदाजीच्या माध्यमातून राज करताना आपण पाहतोय. नवीन फलंदाज अतुल येतोय. दोन फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत कालेरा संघाचे. येणाऱ्या फलंदाजामध्ये डावखुऱ्या सुनील पाटील याचं येणं बाकी आहे. यावेळी मात्र लॉफ केलेला लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल मात्र चेंडू निघून जाईल मिडविकेट डिझाइन मधून सीमापार चौकार. बघितलं यावेळेला अतिशय चांगला फटका गॅप मध्ये होता. प्लेसमेंट अतिशय चांगली आणि दोन फिल्डरच्या मधून हा बॉल फरार होतो बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. आज जॉन्टी जोशी लय मध्ये पाहायला मिळाला नव्हता मात्र फलंदाजी करताना कालेर संघाचा सनवीचा फलंदाज संदीप पाटील चांगल्या लय मध्ये पाहायला मिळतोय सर. कारण त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि हा दुसरा चौकार आपण पाहतोय. नक्कीच नक्कीच जबरदस्त बॅटिंग सुरुवात अटॅकिंग केलेली आहे. बॅट्समन आपण बघतो संदीप याने आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. एकंदरीत जर आपण बघितलं तर 20 वर बॅटिंग करताना दिसतोय हा बॅटर संदीप. स्वर्गीय दगडूशेठ प्रतिष्ठान ओजब हनुमान सारंगाव तसेच वन मॅन शो धनाजी मास पाटील आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आपण बघतोय. पद्मावती चषक 2022 आयोजन. आज वैलेंटाइन डे प्यार के रंग वैलेंटाइन डे के संग और क्रिकेट के रंग वन मैन शो मास के संग. मास थोडासा निराश असणार आहे कारण खास प्रदर्शन त्याला आज करता आलेलं नाही. जनमन सारंगाव संघ या स्पर्धेमधून बाहेर पडलेला आहे आणि त्याचं कारण कदाचित आत्मविश्वास हाही असू शकेल. कधी कधी होते कधी असं क्रिकेटमध्ये अति आत्मविश्वास सुद्धा. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 22 धावा. 2-2. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पुन्हा एकदा कमबॅक करतो विराज. आपल्या क्वालिटी बॉलिंग करताना दिसतो विराज. विराजच्या लेफ्ट हँड गोलंदाजी करताना यावेळी मात्र चेंडूला भिरकावून जाण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज प्रयत्न करत होता मात्र अशक्य झेल होता. झेल होण्यासारखी खरं तर संभावना नव्हती. 3-3 क्षेत्ररक्षक चेंडूवर चेपावले होते आणि तो पण ते वेळ होता फलंदाज संदीप पाटील 2 धावा पूर्ण करण्याचा. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे. ती धावफलकावर 24 धावा. 24 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आणि आतापर्यंत एक्स्ट्राच्या रुपयाने रन्स आलेले आहेत. बाकीचे रन्स आपण बघितले तर 19 रन्स संदीप याच्या बॅटमधून आलेले आहेत. 2 विकेट गेलेले आहेत. आपण बघितलं भाविक आउट झालेले आणि बॉबी हे 2 फिल्डर शून्यावर आउट झालेले आहेत. अद्याप खातं खोडणं बाकी अतुल याला मात्र एका बाजूने किल्ला लढवताना दिसतोय संदीप. जबरदस्त बॅटिंग संदीप याची. अगदी बरोबर. एकाकी किल्ला लढवताना आपण संदीप पाटील या फलंदाजाला पाहतोय.
चांगल्या टच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अगदी पहिल्याच चेंडूपासून षटकाराने त्यांनी सुरुवात केली होती आणि तिथून मात्र या फलंदाजांनी मागे वळून पाहिलेलं नाही. चांगली फलंदाजी करतो, मात्र कालेर संघाच्या इतर फलंदाजाला त्याला चांगली साथ देता आलेली नाही. आपण जर बघितलं 2 फलंदाजी बाद झालेले आहेत ते भोपळा न फोडता तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. अतुल मात्र पाहूया कशा प्रकारे साथ देतो संदीप पाटील याला. यावेळी मात्र चेंडू अप्रतिम पडल्यानंतर खाली राहतोय. गोलंदाज साहिल आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर. बॉलिंग लाईनअपचा जर आपण विचार केला चांगली बॉलिंग लाईनअप आहे. जॉन्टी यांनी जरूर चुकी केली, मात्र त्यानंतर कमबॅक चांगला करताना दिसतात दुसरे बॉलर. विराज यांनी चांगला कमबॅक केला. आता आपण तो बघतोय साहिल. यावेळी मात्र चेंडूला लॉप केलेला आहे. लॉफ्टेड फटका बॅट खांद्याच्या मागे आणि चेंडू मेंडुक्याच्या मागे. संदीप बॅटर अतुल याच्या बॅट मधून ह्यावेळेस बघितलं राऊंड विकेटचा मारा. स्लॉक केला बॉलला. डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेरला पाठवून दिलं बॉलला. सरळ 6 रनसाठी हा षटकार अतुल याच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या 30 वर पोहोचतोय. 3 नॉट. 30 धावा आपल्याकडे झलकल्या जातात. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना गोलंदाज साहिल वेल मानकुळे रोड इन करून सज्ज होतोय. आणि पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाय चेंडू जाईल सीमा पार. अतुल्याच्या बॅट मधून स्क्वेअरलेगच्या वरून आणखीन एक षटकार. 2 टोकडाले. संदीप नंतर अतुल सुद्धा जबरदस्त बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा एक चांगला फटका. हा फटका आपण बघितला टॉवरिंग षटकार बाउंडच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार मारतोय अतुल. 2 में 2 ठोक डाले. येस 2 में 2 ठोक डाले. आणि सर आपल्या माहितीसाठी जे पंचक्रोशी प्रीमियर लीग नुकतीच संपन्न झालेली आहे कालेर मैदानावर, त्या पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये सुपर 6 चा जो अवॉर्ड आहे तो अतुल या फलंदाजाला मिळाला होता. नक्कीच मिळाला पाहिजे. ज्याप्रमाणे आत्ताचा जो त्यांनी षटकार मारलेला आहे, सर्वात उंच षटकार त्यांनी मारला होता. ओमकार पाटील आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. कॉमेडी बॉक्स मध्ये यायचं आहे. ओमकार पाटील. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू चांगली वापसी करताना गोलंदाज साहिल आपण पाहतोय. षटकानंतर धाव चेंडू. चांगलं कमबॅक करतोय मित्र. आणखीन चांगली बॉलिंग करावी लागेल, कारण पहिल्या 3 बॉल मध्ये 12 रन खर्च केलेले आहेत बॉलर साहिल याने. साहिल यावेळी मिस्टान फटका चेंडू मध्ये यष्टीरक्षक चेंडू खाली झेल आणि यावेळी मात्र समाप्त होतोय फलंदाज अतुल याचा खेळ. सेर देतोय अतुल. हा बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर खेळण्यासाठी शेरत आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक केलेलं आहे साहिल याने. 2 बॅक टू बॅक षटकार लागल्यानंतर 1 बॉल डॉट केला. थोडंसं प्रेशर वाढवलं बॅटरवर आणि एक खरा फटका खेळला बॅटर अतुल आणि सॉफ्ट डिस्मिसलच्या रूपाने आउट होतोय. एक विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरतोय साहिल. साहिल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक खूप दूरवरून चेंडूवर झेपावतोय. तो पुढे 2 धाव फलंदाज संदीप पाटील पूर्ण करतोय आणि 2 धावेने कालेर संघाची धावसंख्या वाढून होते. ती धावफलकावर 38 धावा 38. 3 षटकाची समाप्ती झाली आहे आणि 3 षटक समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय झलकलेल्या त्या कालेर या संघाच्या 38 धावा.
आज हवेचा वेग खूप वाढताना आपण पाहतोय. अगदी नक्कीच जर बघितलं तर पश्चिमेकडून पूर्वेकडे हवा वाहताना आपल्याला पाहायला मिळतं आणि उजव्या शैलीच्या फलंदाजासाठी नक्कीच ऍडव्हान्टेज सकाळपासून आपल्याला पाहायला मिळते. तर शेवटची षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवर उड्या संघाकडून करण, सामन्याकडील फलंदाज शरद. एक धाव अपूर्ण करताना फलंदाज दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न नसणार आहे. मच्छिंद्र पाटील आपण विनंती असेल की आपण व्यापीठ घ्या. यावेळी ऑन साइडला चेंडू खेळलेला आहे. चांगलं क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा फटका होता मात्र एकच धाव समाधान मानावं लागतं फलंदाजाला. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून होते धावफलकावर 40 धावा. मच्छिंद्र पाटील आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठ द्या. आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपल्या या स्पर्धेचे आयोजक वनमॅन शो धनाजी मास पाटील इन्व्हाइट करत आहेत. यावेळी मात्र चेंडूला फिरकवून दिलेला आहे. मिड विकेटच्या वरून सीमापार षटकार. पुन्हा एकदा एक चांगला शॉट बॅटर शरद त्याच्या बॅटमधून पॉवरफुल शॉट स्लॉक केलं होतं बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने आणि हा बॉल सरळ बाउंडच्या बाहेर पाठवून दिला जातो. 6 रनसाठी षटकार. धावसंख्या 46 धावफलकर झळकलेले आहे. शर्यतीच्या बॅटमधून अतिशय उत्कृष्ट षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे षटक मार्गस्थानी शेवटच्या षटकामधील शेवटचे 3 चेंडू अजूनही शेष आहेत. शेवटचे षटक उवळी संघाकडून हाताळतो गोलंदाज करण. यावेळी मात्र फुलटाच चेंडू, जसा चेंडू तसा समाचार. चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. आहे त्याला फुलटॉस बॉल देणं म्हणजे चुकी केली. हे बघितलं आपण फुलटॉस बॉल स्वंग केलं बॉलला आणि सर्वात लॉंगेस्ट षटकार मारतोय शरद. अगदी बरोबर. फुलटाच चेंडू होता, चुकीचा चेंडू होता आणि चुकीला माफी नाही. जसा चेंडू तसा समाचार आपल्याला पाहायला मिळत होता. शरद याच्या बॅटमधून हा लांब पल्ल्याचा षटकार. धावसंख्या 6 ने वाढून झाली ती धावफलकर 52 धावा. तर आज षटक हे पूर्ण झालेलं आहे कालेर या संघाचं. स्लॉगवरचं षटक आणि स्लॉगवर मध्ये बॅक टू बॅक 2 षटकार आपण बघतो शरद याच्या बॅटमधून आणि षटकांच्या हॅट्रिकवर आपल्याला पाहायला मिळतोय शरद हा फलंदाज. याबद्दल सागर पाटील यांनी षटकांच्या हॅट्रिकचा विक्रम केला होता. यावेळी मात्र चेंडू जातोय या स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्रक्षितीत आहे, चांगलं क्षेत्रक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही धाव घेण्याच्या प्रयत्नात पाहूया काय घडलं तिथे. फलंदाज धावचित. रनआउटच्या रूपाने शरद हा आउट होतोय. आणखीन एक विकेट जाते काल्ले टीमची. स्वर्गीय मयूर आणि स्वर्गीय यज्ञेश स्मृती काल्ले टीमची
धावसंख्या जर आपण बघितली आतापर्यंत 53 रन, शेवटची ओव्हर प्रगतीपथावर आहे. नवीन फलंदाज अतिशय लेट ऑर्डर मध्ये आपण बघा डेव्हिड वॉर्नर ऑफ भिवंडी, डावखुरा फलंदाज सुनील पाटील. शेवटचे षटक मार्ग असताना शेवटच्या षटकामधील शेवटचे काही चेंडू शेष आहेत, एकच चेंडू शेष आहे आणि शेवटचा चेंडू मात्र फक्त खेळायला मिळालेला सुनील पाटील या फलंदाजाला. यावेळी फ्लॅटेड डिलिव्हरी होती. तर अशा प्रकारे निर्धारित 4 षटकामध्ये कालेर संघाने आपल्या धावपलीकर धावा जपलेल्या त्या 53 आणि 54 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे आडे ओवळी या संघासमोर. पंधरापंथी काले संघ ज्या नावाने इथे खेळतोय, नक्कीच ज्या दोघांचं अपघाती निधन झालेलं आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर स्वर्गीय मयूर संजय पाटील आणि स्वर्गीय यज्ञेश शरद तरे हे दोन नक्कीच तरुण आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली इथे दिली जाईल. तर सर्वांना विनंती असेल की 2 मिनिटं फक्त आपण स्तब्ध उभं राहायचं आहे, कारण स्वर्गीय मयूर संजय पाटील आणि स्वर्गीय यज्ञेश शरद तरे आपल्यामध्ये नाहीत आणि खेळाडूंना विनंती असेल ज्या कोणी डोक्यावर कॅप परिधान केली असेल त्यांनी कॅप डाऊन करायची आहे आणि 2 मिनिटं फक्त स्तब्ध उभे राहून स्वर्गीय यज्ञेश शरद तरे आणि स्वर्गीय मयूर संजय पाटील यांना श्रद्धांजली द्यायची आहे. तर सर्वांना विनंती असेल की आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. आज कालेर संघ नक्कीच त्यांच्या नावाने इथे खेळतोय आणि कालेर गावावर एक मोठी शोककला पसरलेलं आहे, मोठं संकट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि श्रद्धांजली सुरू होत आहे. ओम शांती शांती शांती. स्वर्गीय मयूर आणि स्वर्गीय यज्ञेश आपल्यामध्ये नाहीत आणि त्यांच्याच नावाने आज पंधरापंथी कालेर संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रथम फलंदाजी करताना स्वर्गीय मयूर आणि स्वर्गीय यज्ञेश मूर्ती कालेर संघाने आपल्या धावपलकर धावा झळकल्या त्या 53 आणि 54 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे त्या आडे ओवळी या संघासमोर. सज्ज होत माझे सकल समोरचक वायसाहेब कामन वसई
हेमंत पाटील सर. खूप खूप धन्यवाद सुभाष धुमाल सर. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रानंतर स्वर्गीय दगडूशेठ प्रतिष्ठान व जय हनुमान सारंगाव आयोजित पद्मावती चषक 2022 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रमुख आयोजक करता आपण बघतो धनाजी पाटील उर्फ मास यांचं हे एक देखणं आयोजन आहे. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि ही चौथी मॅच असेल पहिल्या फेरीतली. बॉलिंग मार्कवर तयार. बॉलर पहिला बॉलवर टर्न केलेला बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी नाही आहे. डीप मिड विकेटचा फिल्डर येईल त्याच्या अगोदर मात्र बॉल फरार होतो बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी हा चौकार. ट्रिपल 4-0 ओवली वर्सेस स्वर्गीय मयूर स्वर्गीय यज्ञेश स्मृती काल्हेर. ओ यॉर्क डिलिव्हरी जसा बॅटर होता त्याला रीड करून बॉलिंग केली बॉलर शरद याने. परफेक्ट यॉर्क डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता हा बॉल. 1 रन मिळते. 1 रननी स्कोर पोहोचतोय 5 वर. 5 फॉर द लॉस. सुरुवात चांगली झालेली आहे. 54 रनचं टार्गेट पूर्ण करत असताना RD 4-0 ओवली टीमची. पुन्हा एकदा शरद. ओ चांगला फटका यावेळेला. बॉल जाईल मिड विकेटच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज अतुल याच्या बॅट मधून षटकार आपण पाहतोय. अतुल याच्या बॅट मधून चौकार पेश केलं होतं जॉन्टी याने आणि षटकाराने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पेश करते. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावपळीकडे बिनबाद 11 धावा. यस अप्रतिम बॅटिंग जबरदस्त सुरुवात अतुलच्या बॅट मधून सुद्धा बघितला पण वीरेंद्र सहवागच्या स्टाईल मध्ये षटकाराने आपलं खातं ओपन करतोय अतुल. टीमचं टोटल पोहोचवते 11 वर. ओ हवेत बॉल कॅच होऊ शकतोय. मिड ऑनला फिल्डर बॉल खाली मात्र जज करण्यासाठी या ठिकाणी चुकतोय कारण बॉलर स्वतः शरद धावत गेला होता म्हणून बॉलर कडे लक्ष दिलं तिथल्या फिल्डर आणि एक जीवनदान मिळालं बॅटर अतुल याला. 2 रन मिळतात. 2 रनने अतुल पोहोचतो 8 वर. टीमचा टोटल जाऊन पोहोचते 13 धावा धावपळीवर झळकल्या गेल्या. जे आव्हान आहे ते 54 धावांचं. 54 लक्षाचा पाठला करताना RD उवली संघ आपल्याला पाहायला मिळते कालेर या संघासमोर. प्रत्येक ओव्हर मध्ये 13 रनचा अस्किन रन रेट होता. रिक्वायर्ड रन रेट होता आणि पहिल्या आपण बघतो 4 बॉल मध्ये 13 रन्स आलेले आहेत. म्हणजे निश्चितच जे अस्किन रन रेट पेक्षा पुढे जाताना दिसतो आपल्याला RD 4-0 ओवली टीम. अगदी बरोबर. चांगली सुरुवात आपण पाहतोय ओवली या संघाची. शरद पुन्हा एकदा सरळ बॅटने इनफिल्डच्या मारून चांगला फटका. लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या मध्ये फिल्डर लॉंगॉनचा येतोय. फिल्डिंग करून थ्रो होईल त्याच्या अगोदर 2 रन सहज गतीने पूर्ण करतात दोन्ही बॅटर्समन. 2 रनने स्कोर जातोय 15 वर. निश्चितच सुरुवात अतिशय चांगली आहे यावेळेस RD 4-0 ओवली टीमची. शरद पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. शेवटचा बॉल घेऊन जाईल या पॉवर प्लेच्या ओव्हरचा. पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगला कुठलाही फिल्डर नाही आहे. हा बॉल जाईल डीप बॅक ऑफ द स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी हा चौकार येतोय. स्कोर बघितला पण स्कोर झालेला आहे 19 रन आणि पॉवर प्लेच्या ओव्हरचा चांगला लाभ घेतलेला आहे. दोन्ही सुद्धा बॅटर आपण बघतोय. एका बाजूने जॉन्टी जोशी दुसऱ्या बाजूने अतुल. सुरुवात अतिशय चांगली झालेली आहे धुमाल सर RD 4-0 ओवली टीमची. अगदी बरोबर. योग्य तो उल्लेख केला. ज्याप्रमाणे RD ओवली संघाला सुरुवात हवी होती त्याप्रमाणे दोन्ही स्थलावीराने ओवली संघाला सुरुवात करून दिलेली आहे. तर शत्रुक्षण लगेच सजवायचं आहे. जास्त वेळ खर्च करायचा नाही. बिनबाद जिंदाबाद धावपळीकर धावा झळकल्या गेल्या त्या 19 धावा.
पहिली ओव्हर महागडी पडते, मात्र दुसरी ओव्हर टाकण्यासाठी बघूया कुठला बॉलर येतोय. अतुल येतोय बॉलिंग मार्कवर. दोन्ही टीम मध्ये अतुल आहे. सध्या आपण बघतोय तर RD 440 टीमचा अतुलनीय कामगिरी करताना दिसतो. वैयक्तिक 14 वर बॅटिंग करताना दिसतोय बॅटर अतुल, ज्यामध्ये एक षटकार आणि एक चौकार आहे. फिल्डिंग डिस्ट्रक्शन यामुळेच मात्र पांगवलं जाते. 5 फिल्डर बाउंड्रीच्या दिशेने असतील, 4 फिल्डर 30 सर्कलच्या दिशेने असतील. 20 सेप मध्ये 2 फिल्डर आपण बघू शकतोय. विकेट किपरच्या मागे एक शॉट फाइंड, एक शॉट दरम्यान, एक बॅकआउट ऑफ द पॉइंट, एक कव्हर मध्ये फिल्डर, एक फिल्डर लॉंग ऑफच्या दिशेने ऑफ साइडला दिसतोय. लॉंग ऑन लाईक फिल्डर बॉलिंग मार्कवर अतुल. ओ यॉर्क डिलिव्हरी, यावेळेस ब्लॉक होल मध्ये बॉल टाकला होता आणि निश्चितच एक चांगला बॉल बॅकक्लिपला खाली घेऊन खेळला जातो. फक्त सिंगल मिळते, स्कोर पोहोचतो 20 वर. 20 धावा धावपलीकडे झलकल्या गेलेल्यात. आपण पाहतो 54चं लक्ष आहे. सलामी जोडी अजूनही मैदानामध्ये जॉन्टी आणि अतुलच्या रूपाने. अतुल मजबूत शरीर यष्टीचा खेळाडू आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर अतुल. यावेळेस बघितलं, सोडून दिला होता बॉल. सिंगल काढण्याचा प्रयत्न, विकेट किपर सुद्धा बीट होतोय आणि 1 रन प्लस वाईटचा रन म्हणजे 2 रन या ठिकाणी ऍड होतील RD 440 टीमच्या खात्यामध्ये. 2 रननी स्कोर जाऊन पोहोचतोय 22 वर 22. पुन्हा एकदा अतुल. ओहो व्हॉट अ शॉट, स्लोप स्लिप केला बॉल, पाठवून दिला डीप स्कोर लेग बाउंड्री बाहेर. 6 रनसाठी षटकार. जॉन्टी जोशी याच्या बॅटमधून लवकरच चेंडूला पिक केलं होतं आणि पिकअप शॉट आपण बघतोय JJच्या बॅटमधून. जॉन्टी जोशी बद्दल जर म्हणायचं झालं तर या अंगामध्ये चांगल्या टच मध्ये आणि त्याच्या बॅटमधून या अंगामध्ये एक आक्रमक अर्धशतकी 50 पाहायला मिळालेली आहे. पवित्र आपण बघितलं, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर येतोय आणि निश्चितच ऑन साइडचं झोन हे स्ट्रॉंग झोन म्हटलं जाईल बॅटर जॉन्टी जोशी याचं. अप्रतिम शॉट, टायमिंग प्रॉपर झालं होतं या शॉट मध्ये आणि हा षटकार मारतोय. जॉन्टी याच्या बॅटमध्ये येणारा हा पहिला षटकार असेल. याच्या अगोदर एक चौकार आला होता. टीमचं टोटल जाऊन पोहोचतोय 28 फॉर द नो लॉस. एक जमेची बाजू अशी आहे धुमाल सर की कुठलाही विकेट गेलेला नाही. अतुल आणि जॉन्टी दोन्ही बॅटर अतिशय चांगली बॅटिंग करताना दिसतात आपल्याला. अगदी बरोबर, कारण कोणत्या विकेट गमावल्या नसल्यामुळे ओडी संघाचा पाडा नक्कीच खूपच जड आहे. अतुल पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर जॉन्टी जोशीसाठी. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर बॉल ह्या वेळेला. अंपायर बजाज सर यांचा इशारा होतोय की हा वाईट बॉल आहे. 1 अतिरिक्त रन मिळते आणि 1 रननी स्कोर पोहोचतो स्कोर बोर्डवर 29 रन. 54 रनचा टार्गेट ठेवलेला आहे काल्हेर टीमने RD 440 ओली टीम समोर. फुल टॉस बॉल, आबेल मुजेमार, आणखीन एक चांगला फटका. बॉल जातो लॉंग लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर. खराब लूज चेंडू आपण पाहतोय, लेग स्टंप मोडचा चेंडू आणि लेग स्टंप मोडच्या चेंडूला आपण पाहतोय लॉंग लेग रिझन मध्ये टोललेला आहे फलंदाज जॉन्टी जोशीच्या बॅट मधून आणखीन एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोर जाऊन पोहोचतोय 35 रन्स. ओ हवेत बॉल या वेळेला खरा फटका आहे, मात्र कुठलाही फिल्डर जवळ नाहीये. डीप मधून फिल्डर येईल त्या अगोदर बॉल लँड झाला होता नो मॅन ठिकाणी. निश्चितच 2 रन या ठिकाणी पूर्ण करतात. पुन्हा एकदा दोन्ही बॅटर 2 रननी स्कोर पोहोचतो 37 रन्स. चांगली बॅटिंग करताना दिसतात बॅटर. एका बाजूने अतुल आणि दुसऱ्या बाजूने जॉन्टी जोशी अटॅकिंग बॅटिंग करतात दोन्ही सुद्धा हे बॅटर्स RD 440 ओली टीमचे. पुलचा प्रयत्न, एलिव्हेशन कमी आहे, गॅप मध्ये आहे, मात्र फिल्डर त्या ठिकाणी येतोय. चांगली फिल्डिंग शरद मला वाटते त्या ठिकाणी होता. 1 रन पूर्ण होते. 1 रननी स्कोर पोहोचतोय 38 रन्स 38 फॉर द नो लॉस.
चांगली बॅटिंग होताना दिसते. शेवटचा बॉल घेऊन जाईल अतुल. अतुल स्वीप केलाय बॉलला मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डर मिस फिल्डिंग. फरार होतो बॉल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. बेचाळीस रन स्कोर बोर्ड वर स्कोर येतोय. 12 बॉल मध्ये 12 रनची आवश्यकता आणि ज्या प्रकारची बॅटिंग होत आहे दोन्ही बॅटर कडून असं वाटतंय की हे 12 रन आता एवढे कठीण राहिलेले नाहीत RD440 ओवली टीम साठी. अगदी बरोबर. अतिशय सोपं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय कारण 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडू मध्ये फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे बॉल टू रन इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. जॉन्टी जोशी आणि अतुल यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे ओवली संघासाठी आणि 54 लक्षाचा ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा होता ओवली संघाने त्याप्रमाणे पाठलागी केला जातोय. मजबूत स्थितीमध्ये एकंदरीत हेमंत पाटील सर आपण पाहतोय ओवली हा संघ. कारण दोन्ही संघ आपण जर बघितलं तर चांगले संघ आहेत मात्र यावेळी थोडंसं सरस ठरताना आपल्याला पाहायला मिळतंय ओवली हा संघ. नक्कीच अतिशय चांगल्या मजबूत स्थितीमध्ये दिसतोय आपल्याला RD440 ओवली टीम. कारण 2 ओव्हर मध्ये 42 रन्स आलेले आहेत. जवळ 21च्या सरासरीने बॅटिंग करताना दिसतात पहिल्या 2 ओव्हर मध्ये आणि उर्वरित 2 ओव्हर मध्ये 6च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे. आव्हान जे आहे आता मात्र सोपं झालेलं आहे ओवली टीम समोर. बॉलिंग मार्क वर येतोय क्रमांक 3 वर बॉलर भाविक. हुक करायचं होतं यावेळेला मात्र बॉडी रोल जरूर केली होती. स्विंग अँड मिस होतोय. विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल जातो डॉट बॉल. पहिला बॉल डॉट टाकण्यामध्ये यशस्वी ठरतोय भाविक. पुन्हा आपल्या बॉलिंग मार्क वर जातो भाविक. 11 बॉल 12 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. चांगला फटका जरूर आहे मात्र फिल्डर त्या ठिकाणी तैनात. अतिशय चांगला कॅच घेतो तिथला फिल्डर शरद आणि आउट होतोय बॅटर जॉन्टी जोशी इज द आउट. कारण 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेले आहेत. भाविक याने कुठल्या प्रकारची धाव दिलेली नाही आणि एक विकेटही जॉन्टी जोशी याचा प्राप्त केलेला आहे. नवीन फलंदाज चिराग आलेला आहे. आता मध्ये शेवटचे 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे आडी ओवली संघाला सामना जिंकण्यासाठी. एक विकेट येते भाविक याला. ओहो हो व्हाट अ शॉट. अतुलच्या बॅट मधून येतो टावरिंग षटकार. या शेवटचे 9 चेंडू शेष आहेत आणि 9 चेंडू मध्ये फक्त 6 धावांची आवश्यकता आहे आडी ओवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच सोपं समीकरण झालेले आणि अतुल खेळपट्टीवर काय जबरदस्त अतुलनीय कामगिरी करताना दिसतो आपल्या टीमसाठी. 6 रनची फक्त आवश्यकता 9 बॉल मध्ये. बॉल थोडासा पुढे पडल्यानंतर अतुल लगेच पाठवून देतो तो बॉलला बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा एकदा पूल केला आणि हा सुद्धा बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अशा प्रकारे विजयी होतोय RD440 ओवली टीम. कॉंग्रॅच्युलेशन ओवली टीम. तर गावदेव भरोडे संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी आज आहे. तसेच RD ओवली संघाचा संघनायक. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडूने अतुलनीय कामगिरी केलेली आहे 3 षटकार आणि 2 चौकाच्या मदतीने ताबडतोब इनिंग खेळणारा अतुल्य ठरलाय. अतुलनीय कामगिरी करणारा RD ओवली संघाचा अतुल इज द मॅन ऑफ द मॅच. अतुल इज द मॅन ऑफ द मॅच
आता आपण पुढे यायचं आहे. तसेच आडे ओळी संघाचा संघ एक आणि गावदेवी भरोडे संघ एक आपणही टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे.